नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 31 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मूर्ख जानकी पुन्हा एकदा माया ऐश्वर्या यांच्या प्लॅनमध्ये अडकली. माया जे सांगते त्यावर जानकी डोळे बंद ठेवून चांगल्या माणसासारखी विश्वास ठेवते. माया कशी आहे, कोण आहे, तिचा ऐश्वर्यासोबत संबंध काय आहे हे समजलेलं असून सुद्धा जानकीला वाटतं की नाही, माया चांगली आहे, ऐश्वर्या तिला भाग पाडते हे सगळं करायला. माया जानकीसमोर नाटक करते. ऐश्वर्याने तिला किडनॅप केलं असं दाखवते. इथे माया ऐश्वर्या एका ठिकाणी आलेल्या असतात. माया म्हणते, ऐश्वर्या सगळा बंदोबस्त झालाय, जानकी कधीही मला शोधत इथपर्यंत येईल. ती जेव्हा येईल ना इथे, त्यावेळेस तू ही बंदूक माझ्या डोक्याला लावायची आणि ती खाली पडलेली खोटी बंदूक ती जानकी घेईल. जानकी मला त्या बंदुकीने गोळी मारेल आणि त्याच वेळेला तू जानकीला गोळी मारायची. यामुळे जानकीचा काटा काढला जाईल, जानकी मरून जाईल, समजलं? आणि जानकीची बॉडी कोणाला सापडणार नाही. ऐश्वर्या मायावर डोळे झाकून विश्वास ठेवते. थोड्या वेळाने ठरल्याप्रमाणे होतं. जानकी त्या ठिकाणी येते आणि इथे ऐश्वर्या मायाच्या डोक्याला बंदूक लावून असते. ऐश्वर्या म्हणते, जानकी लांब हो, नाहीतर मी मायाला मारून टाकेल. जानकीला पायाजवळ बंदूक सापडते. जानकी ऐश्वर्यावरती बंदूक रोखते. इथे माया ऐश्वर्याला खाली ढकलते. ऐश्वर्या जानकी एकमेकींवर बंदूक रोखून असतात. जानकी ऐश्वर्यावर गोळी चालवते. मायाने ऐश्वर्याला जे सांगितलं होतं ते सगळं खोटं निघालेलं असतं. ऐश्वर्याच्या हातात असलेली बंदूक ही खोटी आणि जानकीच्या हातात असलेली बंदूक ही खरी निघते आणि ऐश्वर्या जागीच मरते. जानकीला ऐश्वर्याची काळजी वाटते. ती ऐश्वर्याकडे जात असते. माया तिला थांबवते. माया म्हणते, जानकी ताई तू जा इथून, मी आहे, तुला काही होऊ देणार नाही, तू जा, मी सगळं सांभाळते. जानकी तिथून बाहेर पडते. इथे माया ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या बिच्चारी, एका दगडात 2 पक्षी मारले मी. तू मेलीस आणि तिकडे जानकी आता जाईल जेलची हवा खायला. इथे जानकी बाहेर पडते आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस जानकीला रंगे हात पकडतात. ते जानकीला म्हणतात, जानकी आता तू पकडली गेलीस. आधी नर्सला मारून टाकलंस, नंतर दिघेला आणि आता आतमध्ये काहीतरी करून आली आहेस ना तू, आम्हाला फोन आला होता. जानकीला समजतं की हा सगळा मायाचा डाव होता. मायाने आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं. जानकी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की मी काही केलेलं नाही आहे, पण पोलीस तिच्यावर विश्वास ठेवत नाही. पोलिसांकडे सगळे पुरावे असतात. आता जानकी या सगळ्यातून कशी बाहेर पडते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी रूममध्ये असते, मायाचा विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकीला सगळं सांगतो. तो म्हणतो, जानकी अगं त्या मायाचे आई वडील मुंबईला नाही राहत, आम्ही तिथे चौकशी केली. जानकी म्हणते, नाही हो, मी मायाला विचारलं, तिला मी म्हटलं तुझे आई वडील मुंबईला राहत नाही, तू खोटं का बोललीस? तर तिने मला सांगितलं तिचे आई वडील बडोद्याला राहतात. खोटं नाही बोलत ती. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुझा फोन झाल्यानंतर आम्ही आसपास चौकशी केली आणि तेव्हा तिची सगळी स्टोरी कळली आहे. तिने स्टोरी रचून खोटं सांगून या घरामध्ये घुसायचा प्रयत्न केलाय. जानकी ती काही चांगली नाही आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश आम्ही तिला चांगलंच अडकवलं आहे. एक दुसरा नंबर घेतला आणि ऐश्वर्याला मेसेज केला. ऐश्वर्याला मायाच्या नावाने मेसेज केला. ऐश्वर्या असं छान बोलत होती ना, जसं काही रोज त्या बोलतात. आता आपल्याला लवकरच कळेल त्या ऐश्वर्या माया यांचा संबंध नेमका आहे तरी काय. त्या दोघी भेटतील ना तेव्हा मी पण जाणार आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी जरा सांभाळू ना, या सगळ्यामध्ये रिस्क आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश मला काही होणार नाही, मी जाणार आता. तर दुसऱ्या दिवशी जानकी दिघेला भेटायला निघते. तिला वाटत असतं की दिघे आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती देईल. तर इथे दिघे मेलेला असतो. पोलीस येऊन सगळा पंचनामा करत असतात आणि जानकी तिथे येते. पोलीस विचारतात, जानकी ताई तुम्ही इथे, तुम्ही यांना ओळखता का? जानकी सगळं खरं सांगते. जानकी म्हणते, हे काका आम्हाला मकरंदची माहिती देणार होते, मकरंदच्या बहिणीची माहिती देणार होते. हे आमच्या ऑफिसमध्ये होते. आम्हाला संशय आहे मकरंदची बहीण हे सगळं करते, त्यामुळे तिला शोधण्यासाठी हे मदत करणार होते. मी परवा यांना भेटून गेले होते. मला तर सगळं वाटतंय ना, हे सगळं केले तर मकरंदच्या बहिणीने केले. मी परवा यांना भेटून गेले होते, त्यांनी मला सांगितलं होतं 2 दिवसांनी माहिती देतो. इन्स्पेक्टर म्हणतात, परवा भेटून गेलात तुम्ही आणि आज तुम्ही इथे येताय आणि दिघे या अवस्थेत सापडलाय. हा योगायोग नाही आहे जानकीताई. तुम्हाला कळतंय का, हे एकदा नाही 2 वेळा झाले. एकदा नर्सच्या मर्डरच्या केसमध्ये आणि आता इथे.
तेव्हासुद्धा हे असंच झालं होतं. त्या नर्सच्या केसमध्ये त्या नर्सने शेवटचा फोन तुम्हाला केला होता आणि तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात. आत्तासुद्धा असंच आहे. संशयाची सुई तुमच्याकडे आहे. खूप महागात पडणार आहे हे सगळं. जानकीताई, पोलीस तुमची आता लवकरच चौकशी करू शकतात. जानकी म्हणते, पण मी काहीच केलेलं नाही आहे. पोलीस म्हणतात, आता हेच तर शोधायचं आहे तुम्ही काही केलं आहे का नाही. हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही आहे. यामध्ये तुमचा हात नक्कीच आहे. जानकी खूप टेन्शनमध्ये येते. तर इथे माया लता मंदिरामध्ये येतात. ऐश्वर्या मंदिरामागे येऊन उभी असते. मायाची बराच वेळ ती वाट बघते. माया आली नाही म्हणून ती मायाला फोन लावते. ऐश्वर्या मायाला विचारते, माया कुठे आहेस तू? माया म्हणते, तुला काय करायचं आहे गं? मी कुठे का असे ना, तुझं काय काम आहे तेवढं सांग. ऐश्वर्या म्हणते, ए माया नीट बोला. एकतर तू मला फोन करून इथे बोलवून घेतलेस आणि आता तूच बोलतेस का मला? माया म्हणते, मी फोन केला? मी नाही फोन केला तुला. मी मेसेज वगैरे काहीच नाही. त्या दोघी फोनवर बोलता बोलता एकमेकींच्या समोर येतात. ऐश्वर्या म्हणते, माया अगं वेगळ्या नंबरवरून तू मेसेज केला होतास मला. माया म्हणते, नाही मी नाही केला. त्या दोघी विचार करतात की कोणी फोन केला असेल. तेवढ्यात माया म्हणते, म्हणजे जानकीने फोन केला असेल. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणते, हो मीच फोन केला. जानकीला बघून ऐश्वर्या पळून जाते. जानकी पुढे येते आणि मायाच्या जोरात ते कानाखाली मारते. जानकी म्हणते, लाज वाटत नाही हे सगळं करताना? अगं तुझ्यासाठी काय काय नाही केलं. तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला घरातला एक भाग बनवला आणि तू आम्हालाच फसवलंस. उलट्या काळजाची आहेस तू. माया नाटकं करायला लागते. माया रडते आणि म्हणते, अगं जानकीताई, मी खरंच सांगते, मी तुमच्यासाठी नाही वागले असं. तुमच्यासारख्या देव माणसांसोबत मी असं वागेन का? अगं मला हे असं राक्षसी वागावं लागले ना, त्यामागे सुद्धा कारण आहे आणि मी हे वागले यासाठी मला शिक्षा झालीच पाहिजे. दे तू मला शिक्षा. जानकी म्हणते, पास करा. तुझ्या या नाटकांना मी आता भुलणार नाही आहे. जानकी मायावर विश्वास ठेवायला तयार नसते. माया रडून रडून सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.